परिश्रम, समर्पण, चिकाटी, सकारात्मकता, एकाग्रता आणि निष्ठा हे यशाचे घटक आहेत, ज्याशिवाय तुम्ही यशाच्या मार्गावर चालण्याचा विचारही करू शकत नाही. कारण यशाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे आयुष्यात शिकणे बंद करणे होय. जेव्हा तुम्ही तुमचे ध्येय निवडता तेव्हा तुम्ही प्रत्येक प्रकारे प्रयत्न करता. कठोर परिश्रमाशिवाय यश मिळू शकत नाही यात शंका नाही. बऱ्याच वेळा अशी वेळ येते की आपण हरल्यासारखे वाटू लागतो. अनेक वेळा असंही होतं की तुम्हाला तुमच्या मेहनतीचे अपेक्षित फळ मिळत नाही. फक्त स्त्री पुरुषाला धीर देईल किंवा फक्त पुरुष स्त्रीला धीर देईल असे नाही. जे आपला आदर करतात, जे आपले गुणाची कदर करतात, आपली ताकद आणि कमकुवतपणा समजून घेतात आणि पुढे जाण्यासाठी ध्येय देतात, तेच आपले प्रोत्साहनाचे आधारस्तंभ बनतात. आम्ही अशाच एका महिलेबद्दल बोलत आहोत जिने आज जगात स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. सौभाग्यवती शरयू शिवशंकर सुरोशे यांचा प्रवास असा आहे की तिचे शिक्षण 1ली ते 10वी पर्यंत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा करंजखेड या गावी झाले आहे आणि तिला त्या शाळेमधूनच कवितेची आवड झाली होती. त्यानंतर 9वी ते 10वी साईबाबा विद्यालय टेंबी, 11वी ते 12वी सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय महागाव येथे झाले आणि पदवीधर हे शिक्षण संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथून घेतले आहे. हे सर्व करत असताना त्यासोबत स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतानाही कवितेचा छंद जोपासला आहे. त्यातून तिने स्वतःच्या नावाचे पुस्तक तयार केले आहे. शब्दगंध हा समूह प्रकाशन संभाजीनगर येथे प्रकाशित करून या पुस्तकामध्ये शाळेवर, गुरुजींवर, आई वडील यावर, महान नेत्यावर, निसर्गावर अशा आजच्या परिस्थितीवर विविध कविता तयार केल्या आहेत आणि यामध्ये साधी आणि सोपी सरळ भाषा वापरली आहे. पुस्तकाचे नाव आहे जल्लोष कवितेचा. गल्ली मीडिया टीमशी बोलताना त्या सांगतात, आज मी एक यशस्वी कवी आहे आणि यात माझ्या पतीचे मोठे योगदान आहे. या प्रवासात माझ्या वडिलांनीही खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांचे योगदान कोणाचे किती आहे हे मी आता वजन करून किंवा मोजून सांगू शकत नाही. उमेश ढगे आणि कल्याणी थोरात सोबत सतीश कदम, करंजखेड, गल्ली मीडिया, यवतमाळ. उडत्या पाखरांना परतीची कमान असावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी, घंट्याचे काय केव्हाही बांधता येईल, शिखीच्या पलीकडे चेप लिहिण्याची मनात जिद्द असावी. अशा छान छान कविता आपल्या उमरखेड तालुक्यातील नागेशवाडी या गावातील कवयित्री सौ शरयू शिवशंकर सुरोशे यांच्या पुस्तकाचे आज प्रकाशन करण्यात आले. पुस्तकाचे नाव जल्लोष कवितेचा. आज आपल्यासोबत सौ शरयू सुरोशे हे जोडलेले आहे. त्यांच्याशी आपण त्यांचा जीवन परिचय आणि त्यांनी हे पुस्तक लिहिण्यासाठी किती प्रयत्न केले हे जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. गल्ली मीडियामध्ये स्वागत आहे. तर सर्वात पहिले तुम्ही असं सांगा, तुमचं प्राथमिक शिक्षण हे कुठून झालं? माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा करंजखेड जुनी इथे झालेलं आहे आणि नंतर माध्यमिक शिक्षण जे आहे ते महागाव कन्या विद्यालय. तुम्हाला हे पुस्तक लिहिण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन कधी मिळाले? पुस्तक लिहिण्यासाठी प्रोत्साहन सर्वप्रथम मी जिल्हा परिषद शाळा करंजखेड जुने इथूनच लिहायला सुरुवात केली आणि प्रोत्साहन देणारे आमची लाडकी नांदेड यांच्याहून मला प्रोत्साहन मिळालं आणि सांगितलं की प्रत्येकाच्यावर कविता आहे. तुम्हाला कविता लिहायला पहिल्यापासूनच आवडायचं का? लहानपणापासून कवितेची आवड होती. तर तुम्हाला ज्यावेळेस कविता लिहिणं आपण लिहू शकतो असं तुम्हाला जेव्हा माहीत झालं तेव्हा तुमच्या घरच्यांनी तुम्हाला कशा प्रकारे प्रतिसाद दिला? मी जेव्हा कविता लिहिली, सर्वप्रथम मी शाळेवर कविता लिहिली, सरांना वाचून दाखवली, नंतर आई वडिलांवर लिहिली. जे माझ्या कवितेत साधेपणा होता आणि ते शब्द योग्य जुळायचे ते सर्वांना आवडू लागले. मग मी जे कविता लिहायची ते साध्या रीतीने लिहायची आणि या मग जुळवायची. आणि सर्वप्रथम ही सगळ्यांना, आई वडिलांना असो, शिक्षकांना असो, माझ्या विद्यार्थी मैत्रिणींना ही कविता आवडू लागली नंतर त्यांच्या सर्व सपोर्टाने मी ही कविता लिहिली. बरं. ज्यावेळेस तू कविता लिहिल्या आणि या पुस्तकाचं ज्यावेळेस तुम्ही प्रकाशन केलं त्याआधी तुमचं लग्न झालं होतं? माझं लग्न झाल्यावर मला माझ्या मिस्टरने सपोर्ट केला. आधी मी कविता लिहायची, त्यांना पुस्तक दाखवलं हे प्रकाशनाचं, त्यांनी मला सपोर्ट केला की आपण ही पुस्तक प्रकाशन करू आणि समाजापुढे एक नुसती आदर्श व्यक्ती महत्त्व जे तुझ्यातलं आहे ते समाजाला दाखवून दे. मग लग्न झाल्यावर 3 वर्षानंतर मी हे पुस्तक प्रकाशन केलं संभाजीनगर.
तर अशा प्रकारे आपण शरयू ऋषिशंकर सुरोशी यांच्या जीवनपटावर, त्याच्या पुस्तकावर पूर्ण आपण माहिती घेतली. तुम्ही पाहू शकता जन्मच कवितेचा कवयित्री सौ शिवशंकर सुरोशी. तर मी अशी तुम्हाला विनंती करतो की आमच्या प्रेक्षकासाठी एक तुम्ही तुमच्यामध्ये कविता म्हणून दाखवावी. ठीक. मी 10वीत असताना मराठी क्रांती मोर्चा यावर कविता लिहिली 2016 मध्ये. तसं सैराटचं सगळीकडे आकर्षण चालू होतं, त्याचप्रमाणे मराठी क्रांती मोर्चा याचं पण चर्चा चालू होती. तेव्हा मी ही 10वीत असताना कविता लिहिली की मराठी क्रांती ठोक मोर्चा. गेली आजची गेला परशा, आता फक्त मराठी क्रांती ठोक मोर्चा. कधी मिळेल मराठ्याला आरक्षण, आता तरी द्या आम्हाला आरक्षणाचं दर्शन. नोकरी व्यवसायात नाही मराठ्यांना जागा, मराठी कसे लढतात आता बघा. दिलं आरक्षण सर्व समाजांना, मराठ्याचा आता तरी विचार करा ना. दिलं आरक्षण सर्व समाजांना, मराठ्याचा आता तरी विचार करा ना. देतात फक्त तुम्ही आश्वासने मोठी, आम्ही हे करू की आम्ही ते करू. पण मराठ्याचा प्रश्न आला की तुमचे पाय का लागतात मागे फिरू. आता सर्वत्र मराठी क्रांती ठोक मोर्चा होणार. एक दिवस तुम्ही मराठी आरक्षणाची तारीख मंजूर करणार. मराठ्याच्या शिक्षणासाठी राहू द्या तुमच्याजवळ थोडी जागा शिल्लक. सर्व मराठा बांधवाकडून तुम्हाला बेस्ट ऑफ लक. ही कविता मी 2016 मध्ये असताना लिहिली, पण आजच्या परिस्थितीला ही लागू झालेली आहे. मराठी योद्धे जरांगे पाटील सर्वांना घेऊन आरक्षणाची जी बाजू मांडणार आहे ते योग्य आहे. त्याचप्रमाणे माझी ही कविता खूपच आजच्या परिस्थितीला लागू आहे.